श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 22वा सर्ग वाचूया. मिथिलेश कुमारी सीता विनयपूर्वक आपल्या निकट उभी पाहून श्री रामचंद्रांनी आपले मनोगत सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, भद्रे, समरांगणात शत्रूला पराभूत करून मी तुला त्याच्या तावडीतून सोडविलं. पुरुषार्थ दाखवून जे काही करण्यासारखं होतं ते सारं मी केलं. आता माझ्या अमर्षाचा अंत झाला आहे. माझ्यावर जो कलंक लागला होता त्याचं मी परिमार्जन केलं. शत्रुजनित अपमान आणि शत्रू दोघांना एकाच वेळी नाहीसं करून टाकलं. आज साऱ्यांनी माझा पराक्रम पाहिला. आता माझे परिश्रम कारणी लागले आहेत आणि यावेळी प्रतिज्ञा पूर्ण करून मी तिच्या भारातून मुक्त झालो आहे. जेव्हा तू आश्रमात एकटी होतीस तेव्हा तो चंचल चित्ताचा राक्षस तुला पळवून घेऊन गेला. हा दोष माझ्यावर दैववशात येऊन पडला होता. त्याचं मी मानव साध्य पुरुषार्थाद्वारे परिमार्जन केलं आहे. जो पुरुष झालेल्या अपमानाचा आपल्या तेजानं वा बलानं बदला घेत नाही त्या मंदबुद्धी मानवाच्या महान पुरुषार्थाचा फायदा तरी काय? हनुमानानं जे समुद्रोल्लंघन केलं आणि लंकेचा विध्वंस केला त्याचं प्रशंसनीय कार्य आज सफल झालं आहे. सेनेसह सुग्रीवानं युद्धात पराक्रम दाखविला. तसंच वेळोवेळी तो मला हिताचा सल्ला देत राहिला. त्याचे परिश्रमही सार्थकी लागले. हा बिभीषण दुर्गुणांनी भरलेल्या आपल्या भावाचा त्याग करून स्वतः होऊन माझ्याकडे आला. आतापर्यंत त्यानं केलेले परिश्रमही निष्फळ ठरलेले नाहीत. अशा प्रकारे बोलणाऱ्या श्रीरामांचे ते वक्तव्य ऐकून हरिणीप्रमाणे विकसित डोळे असलेल्या सीतेच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती आपल्या स्वामींची हृदयवल्लभा होती. तिचा प्राणवल्लभ ती जवळ असल्याचे दृश्य पाहत होता. परंतु लोकापवादाच्या भीतीने राजा श्रीरामांचे हृदय त्यावेळी विदीर्ण होत होते. ते काळ्या कुरळ्या केसांच्या कोमल लोचना सुंदर सीतेला वानर आणि राक्षसांच्या भर सभेत पुन्हा म्हणू लागले, आपल्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचं माणसाचं जे कर्तव्य आहे ते मी माझ्या मानरक्षणाच्या अभिलाषेनं रावण वध करून पार पाडलं आहे. ज्याप्रमाणे तपस्येमुळं भाविक अंतःकरणाच्या महर्षी अगस्त्यांनी वातापी आणि इल्वलाच्या भयानं जीवजगताला दुर्गम झालेली दक्षिण दिशा जिंकली होती, त्याचप्रमाणे मी रावणाच्या बंदिवासातल्या तुला जिंकलं आहे. तुझं कल्याण असो. तुला हे समजलं पाहिजे की मी जो हा युद्धाचा प्रपंच केला तसंच या मित्रांच्या पराक्रमाचं सहाय्य घेऊन युद्धात जो विजय मिळवला ते सारं तुझ्या प्राप्तीसाठी केलेलं नाही. सदाचाराचं रक्षण, सगळीकडं फैलावलेल्या अपवादाचं निवारण, तसंच आपल्या सुविख्यात वंशावर लागलेल्या कलंकाचं परिमार्जन करण्यासाठीच मी हे सारं केलं. तुझ्या चारित्र्यावर संदेहाचा डाग पडला आहे तरीही तू माझ्या समोर आली आहेस. ज्याप्रमाणे डोळ्यांचा आजार झालेल्या रोग्याला दिव्याची ज्योत सुखावीत नाही त्याचप्रमाणे आज तू मला अत्यंत अप्रिय वाटते आहेस. तेव्हा जनक कुमारी, तू तुझ्या इच्छेला येईल तिकडं निघून जा. मी माझ्याकडून तुला अनुमती देतो आहे. भद्रे, या 10 दिशा तुला मोकळ्या आहेत. आता तुझ्याशी मला काहीही कर्तव्य नाही. कुणीही असा कुलीन पुरुष असेल का की जो तेजस्वी असूनही परक्याच्या घरात राहिलेल्या स्त्रीला केवळ या लोभानं की ही माझ्याबरोबर खूप दिवस राहिलेली आहे आणि
माझी सुहृदा आहे या विचारानं मनापासून पुन्हा स्वीकार करू शकेल. रावण तुला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन गेला. त्यानंतर तुझ्यावर वाकडी दुष्ट दृष्टी टाकलेली आहे. अशा अवस्थेत माझं कुल महान असं सांगणारा माझ्यासारखा पुरुष तुझं पुनर्ग्रहण कसं बरं करू शकेल? जेव्हा ज्या उद्देशानं मी तुला जिंकलं होतं तो सिद्ध झाला. माझ्या कुलाला लागलेला कलंकाचं परिमार्जन झालं. आता मला तुझ्याविषयी आसक्ती राहिली नाही. आता तू जिकडं जाऊ इच्छितेस तिकडं जाऊ शकतेस. भद्रे, माझा विचार नक्की झाला आहे. त्याला अनुसरूनच मी आज तुझ्यासमोर हे सारं बोललो आहे. तू इच्छिलस तर भरत किंवा लक्ष्मणाच्या संरक्षणाखाली सुखपूर्वक राहण्याचा विचार करू शकशील. सीते, तुझी इच्छा असेल तर तू शत्रुघ्न, वानरराज सुग्रीव किंवा राक्षसराज विभीषणापाशीही राहू शकतेस. जिथं तुला सुख वाटेल तिथं तू आपलं मन वळीव. सीते, तुझ्यासारखी दिव्य रूप सौंदर्यानं सुशोभित नारी आपल्या घरात राहते आहे हे पाहून रावण चिरकालपर्यंत तुझ्यापासून दूर राहिला असणं शक्य नाही. जी सदैव प्रिय वचन ऐकण्यायोग्य होती त्या मानिनी सीतेला चिरकालानंतर भेटलेल्या प्रियतमाच्या तोंडून अशा अप्रिय गोष्टी ऐकाव्या लागल्या. त्यामुळे ती त्यावेळी हत्तीच्या सोंडेने उपटल्या गेलेल्या वेलीसारखी अश्रू ढाळीत रडू लागली. श्री रघुनाथ रोषपूर्वक जेव्हा अशा प्रकारे अंगावर रोमांच उभे करणारे कठोर बोल बोलले तेव्हा ते ऐकून विदेह राजकुमारी सीतेच्या मनाला मोठी व्यथा झाली. इतक्या मोठ्या जनसमुदायासमोर आपल्या स्वामीच्या मुखातून असे भयंकर बोल जे पूर्वी कधी कानांनी ऐकावे लागले नव्हते असे बोल ऐकून मिथिलेश कुमारी लाजेने अवनत झाली. त्या वाघबाणांनी पीडित होऊन ती जनक किशोरी आपल्याच अंगात विलीन झाल्यासारखी झाली. तिच्या डोळ्यामधून अश्रूंचा अविरत पूर वाहू लागला. नेत्रातील पाण्याने भिजलेले आपले मुख पदराने पुशीत ती हळूहळू गदगदलेल्या वाणीने पतिदेवांना म्हणाली, वीरा, तुम्ही असं कठोर, अनुचित, कर्णकटू आणि रुक्ष बोल मला का ऐकवता आहात? ज्याप्रमाणे एखादा निम्न श्रेणीचा पुरुष निम्न कोटीच्या स्त्रीला न बोलण्यायोग्य गोष्टीही ऐकवितो त्याचप्रमाणे तुम्हीही मला नको ते ऐकवत आहात. महाबाहो, तुम्ही मला आता जशी समजू लागला आहात तशी मी नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझ्या सदाचाराचीच शपथ घेऊन सांगते की मी संदेह घेण्यायोग्य नाही. नीच श्रेणीच्या स्त्रियांचं आचरण पाहून जर तुम्ही सर्व स्त्री जातीवरच शंका घेऊ लागलात तर ते उचित नव्हे. जर तुम्ही माझी नीट पारख केली असेल तर तुमची ही शंका मनातून काढून टाका. प्रभो, रावणाच्या शरीराला जो माझ्या या शरीराचा स्पर्श घडला आहे त्याला कारण मी विवश होते इतकंच आहे. मी स्वेच्छेने तो केलेला नाही. त्याला माझं दुर्भाग्यच कारणीभूत आहे. जे माझ्या अधीन आहे ते माझं हृदय सदैव तुमच्याच ठाई गुंतलेलं आहे. परंतु माझं अंग मात्र पराधीन होतं. त्याला जर दुसऱ्याचा स्पर्श झाला तर मी विवश अबला काय बरं करू शकणार होते. इतरांचा मान राखणाऱ्या प्राणनाथा, आपली दोघांची परस्पर प्रीती सदैव बरोबरच वाढलेली आहे. आपण सदैव एकत्र राहत आलेलो आहोत. इतकं असूनही जर तुम्ही मला नीट ओळखलं नसेल तर मी कायमची मेल्यातच जमा आहे. महाराज, लंकेत मला पाहण्यासाठी जेव्हा तुम्ही महावीर हनुमानाला पाठविलं होतं त्याच वेळी माझा त्याग का केला नाही? त्यावेळी वानरवीर हनुमानाच्या मुखातून जर मी तुम्ही मला त्यागल्याचं वृत्त ऐकलं असतं
तर त्याच्या समोरच मी माझ्या प्राणांचा त्याग केला असता. मग अशा प्रकारे तुमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला हा युद्धाचा व्यर्थ खटाटोप करावा लागला नसता. तुमच्या या मित्रांना देखील अकारण कष्ट करावे लागले नसते. नृपश्रेष्ठ, तुम्ही हलक्या माणसाप्रमाणे केवळ रोषाचं अनुकरण करून माझ्या शील स्वभावाचा विचार न करता केवळ निम्न कोटीच्या स्त्रियांचा स्वभावच तुमच्या समोर ठेविला आहे. सदाचाराचं मर्म जाणणाऱ्या देवा, राजा जनकाच्या यज्ञभूमीतून उत्पन्न झाल्यामुळं मला जानकी म्हणण्यात येतं. वास्तविक माझी उत्पत्ती जनकापासून झाली नाही. मी भूतलातून प्रकट झालेली आहे. हे माझं दिव्यही तुम्ही ध्यानात घेतलं नाही. बाल्यावस्थेत तुम्ही माझं पाणी ग्रहण केलं आहे, इतकंच तुमच्या लक्षात आलं नाही. तुमच्याविषयी माझ्या हृदयात जी भक्ती आहे आणि माझ्यात जे सच्छील आहे त्या साऱ्याकडं तुम्ही पाठ फिरवली आहे. इथे 22वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 23वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.